मंडळी, आपण आता पोपटी बनवायला सुरुवात करत आहोत आणि सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया, कारण की त्याच्यामध्ये जेव्हा मसाला मुरतो तेव्हाच तो टेस्टला भारी लागतो. सो चलो लेट स्टार्ट. फर्स्ट आपण लिंबू पिळूया. मी अर्धाच लिंबू घेतलाय कारण की दही पण टाकायची आहे. ओके. नंतर थांबव जरा, तुमचा चेहरा दिसत नाही हो, मी कसं समजणार हे करणार. असं ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ऍड करूया आलं लसूणची पेस्ट. आव असून खाय. जास्त टाकूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण घेऊया दही. दही घेतली आता. मम्मी तोडला पण ते, कारण मम्मीने मशिनी लावली आहे. चल बोल आता, जाऊ दे मम्मी, तू पण काय. ठीक आहे, दही टाकून झालेली आहे. आता आपण हळद टाकूया. हळद. ओके, आता आपण टाकतो हळद. त्याच्यानंतर आपण टाकूया धने पावडर. त्याच्यानंतर आपण टाकूया काश्मीरी मिरची पावडर फॉर कलर. नंतर त्याच्यानंतर आपण आपली घरचा मसाला, म्हणजे आम्ही त्याला चटणी बोलतो, सो आपण ते टाकूया. किती तिखट खाता त्याच्याप्रमाणे. आम्ही तिखट खूप कमी, प्रचंड, म्हणजे मी खायची जास्त लग्नाच्या आधी, आता मध्ये कमी झाली. सो दॅट्स इट. बस बस. ओके. त्याच्यानंतर चिकन मसाला टाकूया आपण. चिकन मसाला. त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ. ओके. सो आता हे आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जरासं तेल टाकूया, 1-2 चमच. ओके. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ. वरून टाकायचं. ठीक आहे. मग त्याला आपण मिक्स करूया. मिक्स. आम्ही चम्मच काटे कशाने मिक्स नाही करणार. वी आर देसी, वी आर इंडियन्स, सो आम्ही हातानेच करणार मिक्स. हो, तसंच करतात ना, मॅरिनेट नीट होतं. आम्ही फर्स्ट टाइम पोपटी बनवतोय, सो लेट सी कशी टेस्ट होते. मला पण माहिती नाही. ही आपल्या पद्धतीची पोपटी आहे ना. नाही नाही, सगळे असं पण. सगळे करतात का मॅरिनेट? हो. काही लोक फक्त हळद आणि मसाला आणि मीठ एवढंच लावून त्याला मॅरिनेट करून हे करतात, पण आम्हाला आमच्या तोंडाला लई चटक आहे त्यामुळे एवढे 100 आम्ही मसाले टाकले. सो आता हे छान पैकी आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपण ह्याला 2 तास असंच ठेवूया, चांगलं मुलाला. ठीक आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. चलो 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 भाई करेंगे पार्टी, पोपटी का सीजन आया है. पोपटी का सीझन. सो हा आहे आपला पावटा. ह्याला मी 2 घेतलाय, 2-3-4 पाण्याने. आणि ह्याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. ह्याच्या सोबतच आपल्याला हे मोठे सुद्धा मॅरिनेट करून घ्यायचे. सो चला, मी तुम्हाला दाखवते ना कसं बनवायचं. येस, दाखवू शकता आम्हाला तुम्ही. तर मग पहिले मग मला बाजूला ठेवते, कारण की जागा नाही. ओके. तर मग सर्वप्रथम आपण टाकूया मीठ.
जाडं नमक प्रेफर करतात, बट आता आम्हाला तो शोधायला कंटाळा आलाय, घरात कुठे ठेवलाय माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही बारीक मीठच टाकू. काय ते आपलं कंद आहे, थोडीशी हळद टाकूया, थोडीशी टाकायची असेल स्वादानुसार. बस ना. आणि मी ह्याच्यात पण तेल टाकायचं जरासं. ठीक आहे. आणि याला आता मिक्स करून घेऊया. यस. बघू बरं कसं. बघा असं. ठीक आहे. सो हे पण आता मॅरिनेट झालेलं आहे आपलं छानपैकी. तुम्ही बघू शकता. ठेवूया आणि 2 तासाने आपण पुन्हा ओके. ही तर मंडळी 2 तास आपले झालेले आहेत प्रॉपर. आणि आता आपण लावूया थर पोपटीचा चला, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खाणार आहे पोपटी. तर हा आहे भांबरुटीचा पाला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण हा लावूया खाली. मस्तपैकी पसरवा असं नीट पैकी. आता आपण ऍड करूया ह्याच्यामध्ये चिकन. मग मी चिकन सगळंच लावते ह्यामध्ये. मग पाला पण शिजून निघणार आहे खायला. आता आपली लास्ट स्टेप आहे रिटर्न बटाटा अंडा. अंडा असा हेवी मस्तपैकी प्रोटीन युक्त झालेली पोपटी. पोपटी किती उशीर तडाकती बघूया. आणि हा स्वादानुसार आपण टाकत आहे. ववा. ओवा नाही ववा. सुगंध यावा, सुगंध. तर तुम्ही बोलाल की हा पाला तर मुंबईला भेटत नाही. तर विषय असा आहे की आमच्या मातोश्री गावी गेलेल्या, त्यांच्या गावाचं नाव आहे वीर, जे की स्थित आहे त्यांच्या गावचं नाव आहे वीर. महाडमध्ये. त्यांच्या गावचं नाव आहे महाड. नाही, वीर मध्ये महाड मध्ये वीर. तर मग त्या गेलेल्या गावी. मग त्यांना मी आवर्जून सांगितलं की गावी जात आहे पाला घेऊनच या, काहीही केलं तरी. आणि पोपटी खाण्याची माझी इच्छा पूर्ण केलेली आहे, त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी पहिल्यांदाच खाणार आहे. फोकस मध्ये या तुम्ही. धन्यवाद. पहिल्यांदाच खाणार आहे मी पोपटी. सो लेट्स सी की कशी होईल. मीठ टाकलं मग करत नाही होणार. चलो guys. चला तर मग असं हे आता हे बंद होणार आहे कुकर. आपल्याकडे मटका नाही आहे. मटका आहे पण घरातल्या घरात आपण निलावा लावतोय स्वस्त पद्धतीने. स्वस्त पद्धतीने म्हणण्यापेक्षा घरगुती पद्धतीने. कारण तू लावलंच नाही ना हे. हात भरलाय. आणि हे लावलं कुकरचं झाकण आणि कुकर झाला बंद. आणि तो झाला शिटी मारायला तयार. आणि ह्याला आपण देणार आहोत 10 ते 12 शिट्ट्या. चला कुठं जाऊया. थांबा. तलवार काढलेली आहे.
वेट करूया 10 ते 12 मिनिटांचा आणि मस्त पराठे काढू. पोपटी का सीजन आया है, पोपटी का सीजन आया है. जवान पण खुश आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. पोपटी का सीजन आया है. केला आता जस्ट बंद केलाय आणि हे आता 12 मिनिटं झालेले आहेत आणि मी माझे कपडे पण चेंज करून आलेले आहेत. हा, लगेच. हाताने कसे एकदम comfortable बसलेले. हा हे बघा प्लाझो लगेच घातला. तरी अशी वाफ निघते. तर मी रेडी आहे खायला. मस्तपैकी प्रोटीन 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 सगळं. चला लवकर पोपटी बाहेर काढा ना. इथंच पसारा काढ सगळा. इथे चेक करूया ना पहिले कशी झाली आहे. इथं नाही ग, बाहेर चल. पहिले बघा, पहिले चेक बिक करा ना. तर पप्पा बोलतील पोपटीची तुम्ही पोपट्या चोपट्या केलं. चला गाईज आता मग ओपन करू गाईज. सगळे हा Oh my god. ओ माय गॉड. हो बघू, एक शेंग काढला. अगं ते परत एक शेंग आणि अंड शिजलं का नाही ग मम्मी? शिजलं. छान इथं ठेव. पावटा शिजला तर सर्व शिजलं. हे बघ शिजला पावटा. हे बघ दाबूनच कळतंय. 12 शिट्ट्या दिल्यात बाळा. चला मग आता ह्याला आपण परत धुते. हा अंड पण शिजलेला आहे. अंडा पण शिजून खास झालाय. आता ह्याला छानपैकी. आपण परत गरम गरम खाया. चला लवकर परात इथंच घ्या. छान लागते ग, मस्त. बघून खतावरच ना खात. छान आहे. वा अगं तिकडं चल घेऊ आता. मम्मी बघ तुला जाय थांबा. हा. थांब. सामा इकडे जायला नसेल मी ओततो. नाही मीच. अरे काय करू नको, फक्त परत असं उलट कर. थांब थांब सांगतो. परत उलट कर. पारा काढू काय? अरे तसं न काढू मग. परत उलट कर ना. पण तो पारा काढायचा असतो. आणि नंतर पण काढू शकतो. आता खालचा पाला कसा काढणार तुम्ही? ते हे वतायचं छान काढू छान. बघूया. जाऊ दे. हे असताना 2 फिमेल असताना मुलांनी काही जेवणाचं काय मध्ये मध्ये करायचं नाही. ते तसंच असतं ते. त्यामुळं कुणी असं मध्ये बोल नका माझ्यासारखं, नाही तर तुम्हाला गप केलं जाईल. तू ह्या साईडला ये. हा, जा. चमच्याने घे बाहेर. पाणी बिणी आहे का नाही त्यात? पाणी नसतं रे बाळा. असं का? मम्मी असं. हा. बघा अगं पाला पण येतो मग. मी सांगितलं माझं कुणी ऐकलं का? नाही ऐकलं. काढ चल चल. बघ चिपकलं ना, करपलं ना. टरबूज याच्यात पाणी ओतून ठेव. नाही करत. चल तर पाला मस्त तसं आहे. बघा मित्रांनो. मित्रांनो, बघा, बघा. चिकन शिजलंय का ते आधी आपण बघूया. शिजलंय. चटणी केली पाहिजे तुम्ही याच्याबरोबर. मम्मी लय गरम आहे. मी कसं बघू शिजलंय की नाही. बघू शकले की नाही मम्मी? हे काही तर दिसतंय की चिकन शिजले. जर. अगं हे शिजलेलं छानपैकी. मला तोंडात टाक बघू कसं वाटते. शिजलंय. 95% शिजलंय. बघू. 5% थोडस. नाही तर मे बी हे नुसतं बॉईल म्हणून पण असं लागत असेल. बघू कारण दाखव. की मी सांगतो शिजले की नाही इकडं. मी नेहमी फ्राय चिकन खाते ना. पोपटी कशी चल हाय 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 हाय. पोपटी कशी चल हाय हाय हाय. चला उचला चल घेऊन. शिजले बॉइल्ड वाला. तर मग आता ही आमची मिसे रोहिणी पोपटी आणते. हा ए ए ए टिक 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 टिक.
आज चला या सगळ्यांना बोलत चल. या गाईस पोपटी खायला या गाईस. या ना जेवाय तुम्ही. हा. तर मग आता एवढ्या मेहनतीने केलेली पोपटी आता मी ट्राय करतो. पहिले तर चिकन. भारी लागते, तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता नेक्स्ट आता नेक्स्ट गरम असेल ना. लय भारी. चला आता मम्मीचं रिॲक्शन बघूया आपण. मम्मी या यू ट्राय. रोज मी पहिलं काय खाणार आहे माहितीये? पावट्याची शेंगा. हा यार मी तर तेच नाही मेन खाल्लं. छान शिजले पावटा. आणि चिकन बघ, चिकन तर लय भारी लागते. फर्स्ट टाइम पोपटी केले आमच्या घरामध्ये. आणि ती मस्त झाली, सक्सेस झाली. आणि ती पण माझ्या सुनामुळं, कारण तिला लई खायला जेवढी पोपटी. मी खाल्ली ना गेल्या वर्षी गावी, मग सारखी मला म्हणत होती मम्मी तुम्ही पोपटी खाल्ली, मम्मी तुम्ही पोपटी खाल्ली, मला नाही दिली, मला नाही दिली. म्हणून मी आता तिच्यासाठी केली आम्ही पोपटी. ओके चल आता माझी पार्टी मस्त ट्राय लागते करतो. गं, छान झाले. चिकन शिजल्याने काय म्हणते 100%. Maybe now it's my turn. तर मी सर्वप्रथम खाणार आहे शेंगा. शेंगा. एकीकडे माझा मका खाणं चालू आहे. आता मी खाते चिकन. शिजले छान. काहीच त्या कमी भांबरुड्याच्या जास्त असं काहीच नाही. मीठ पण बरोबर आहे, तिखट पण बरोबर आहे. आणि तो जो पाला होता त्याचा पूर्ण स्वाद या चिकन मध्ये उतरलेला आहे पूर्ण. भांबरुड्याच्या पायाला. आता आपण अंड बघूया. अंड कोणी खाल्लं अंड हा. हे बघा प्रॉपर बेक झालेलं आहे, प्रॉपर. सो लेट्स ट्राय अंडा. आय वॉन्ट ऑल्सो ट्राय. गरम आहे मम्मी. यू ट्राय. येस. खरंच तुझं. तर मग आता आम्हाला वेट नाही होते. थंड व्हायच्या आधी आम्ही सगळे फटाफट खाऊन घेतो. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. खूप सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे ना मम्मी. सो अजून तुम्हाला नवीन नवीन डिश बघायला आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही नक्की ट्राय करू. सो तोपर्यंत नेक्स्ट व्लॉगपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. मस्त खावा, मस्त राहा.